पण जिल्हा परिषद गटामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जातोय की विकास आम्हीच केलेला आहे. दावा करायला काय हरकत आहे सर? आता त्यांनी जर विकास केलाय, समजा राष्ट्रवादी गटामध्ये समजा आता जेडपीची निवडणूक आहे, आपण जेडपी पुरतं बोलूया. 2012ला स्नेहलताई शेळके निवडून आले, त्याच्यानंतर त्यांनी 4-5 वर्ष गटामध्ये बरीचशी कामं केली. पण 2017-18च्या कार्यकाळानंतर जवळजवळ 7 ते 8 वर्ष हा जो जेडपी गट आहे तो लावारीच म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्या गटाकडे यांनी कोणी लक्ष दिलं नाही. शेळके कुटुंबाने जर यांना आज जर तिच्यावर लढायचंय तर त्यांनी या 7-8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये स्नेहलताईंनी जनतेबरोबर नातंच तोडलं होतं. ते आता 2025ला त्या बाहेर पडलेल्या आहेत घराच्या बाहेरून. आपले काही त्यांच्यावर वैयक्तिक वाद नाही, पण जे सत्य ते बोललं पाहिजे. कारण आज जर इलेक्शन ज्या मुद्द्यावर लढायचंय ते मुद्दे तर आपण सांगितले पाहिजे. 2025ला स्नेहलताई बाहेर पडल्या. ह्या 7-8 वर्षाचा कार्यकाळ जर जो पूर्ण शून्य झाला होता किंवा जो रिकामा झाला होता, त्या रिकाम्या कार्यकाळामध्ये मी 2018ला ग्रामपंचायत सदस्य झालो, उपसरपंच झालो, राजाभाऊंबरोबर काम केलं. त्या 18च्या कार्यकाळानंतर मी जर पाहिलं काम जर कोण करते जेडपी गटामध्ये, तर आदरणीय सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिवसैनिकांचे पण राष्ट्रवादीवाल्यांचे पण लाडकं व्यक्तिमत्व म्हटलं तर आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंगजी पवार साहेब. कारण त्यांच्याकडून विकास कामं मी आमच्या मळ्यातले रोड सुद्धा पांडुरंग पवारांकडून आणली. बेल्ले गावातील बरीचशी कामं पांडुरंग पवारांच्या माध्यमातून केली. त्यांनी खऱ्या अर्थाने या जेडपी गटाला न्याय देण्याचं काम केलं या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये. आणि या 2-3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंकज शेट्टी काम केले. म्हणजे खऱ्या अर्थाने या जेडपी गटाला विकासाकडे नेण्याची दिशा ती पांडुरंग पवारांनी केली. पांडुरंग पवारांनी या जेडपी गटाकडे दुर्लक्ष न करता या जेडपी गटाला दत्तक घेण्याचं जर कोणी काम केलं असेल ना सर, या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पांडुरंगजी पवार साहेब आणि पंकज शेटकनसे. त्याच्यामुळं यांनी कितीही म्हणलं आम्ही विकास केला तर हे कोणीच मान्य करणार नाही. 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पांडुरंग पवार आणि पंकज शेट यांनीच कामं केलेली. त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये पंकज शेटच्या मंडळीला लोक बहुमताने शेट विजय करणार आहे सर, याची आम्हाला खात्री आहे सर. आणि आता मी पाहिलंय पांडुरंग पवारांना बडतर्फ केलं किंवा पांडुरंग पवारांच्या सोनेला तिकीट द्यायचं नाकारलं अतुल शेट बेनके साहेबांनी. तर या जेडपी गटातील काही गावांमध्ये पांडुरंग पवारांना तिकीट टाळल्यामुळं यांनी पेढे वाटले, कोण नाचत होतं. मग मला सांगा, ह्या भावनेच्या लोकांना, कुभावनेच्या लोकांनी का मदत करावं? पांडुरंग पवारांसारख्या देव माणसाला जर तिकीट टाळल्यानंतर हे जर नाचत असतील तर ह्या देव माणसाच्या विरुद्ध जर हे कारस्थान करत असतील तर या राष्ट्रवादीची लोक सुद्धा या स्नेहलताई असतील उमेदवार यांना मतदान करतील असं मला वाटत नाही सर. त्याच्यामुळे लोक नाराज होऊन मतदान आहे ना नक्कीच स्मिताताई पंकज कनसे यांना करतील. जेडपी गटात आहे ना सर, आता मला असं वाटतंय का या जेडपी गटातील जे पांडुरंग पवारांचे कार्यकर्ते असतील किंवा चाहते असतील, पांडुरंग पवारांचे कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रवादीचे नव्हे किंवा चाहते म्हणजे राष्ट्रवादीचे नव्हे, तर पांडुरंग पवारांना वर्ग जो सगळ्या पक्षातील लोक किंवा नेते ते येणाऱ्या कार्यकाळामध्ये यांची जागा दाखवल्याशिवाय सर राहणार नाही, एवढीच आशा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपला उमेदवार हा सत्तेतला आहे सर. शरददादा वरती आमदार आहे, वरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. म्हणजे भरघोस जर विकास कोण करू शकतं तर स्मिताताई करू शकते, ते शरददादांच्या माध्यमातून करू शकते. म्हणून मतदारांना मी विनंती करतो की कोणाच्या भूल थापांना बळी न पडता येणाऱ्या 5 तारखेला पंकज शेटकनसे यांची मिसेस स्मिताताई पंकज कनसे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार राजू शेठ पिंगट असतील आणि पठार गणाचे उमेदवार शांताराम शेठ दाते असतील यांना बहुमताने विजय करावा एवढीच नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.